नमस्कार. काही झालं तरी निरूपाला तिचा अपमान खूपच मनाला लागलेला असतो. निरूपा खूपच चिडलेली असते. निरूपा मोठ्याने बोलते, आजपर्यंत तागायत माझा अपमान कुणीच असा केला नाही जसा या मुलीने केला. तेव्हा लगेच देविका म्हणते, आई तिची एवढी हिंमत की तिने तुमचा अपमान केला. आता तिला तिची लायकी दाखवा आई, त्याशिवाय शांत बसू नका. तेव्हा लगेच निरूपा बोलते, तिची लायकी मी तिला दाखवणारच आणि त्याशिवाय मी शांत तर बसणारच नाही. तेव्हा पंकज बोलतो, मम्मा तू शांत हो. मला तरी असं वाटतंय की तू तिच्या वाटेला जाऊ नकोस. मम्मा तू जर का तिच्या वाटेला गेलीस तर उगाचच ती तुझी अवस्था खूपच बेकार करेल. मम्मा प्लीज स्वतःला शांत कर. तेव्हा मात्र निरूपा बोलते, पंकज तू गप्प बस रे, नको तिथे घाबरत जाऊ नकोस. त्यावेळेला आजी निरूपाच्या जवळ येते आणि निरूपाला म्हणते, निरूपा त्या विक्रांच्या नादाला लागतेस आणि माझ्या सत्याला मुद्दामून त्या सायकल स्पर्धेतून बाद करण्याचा प्रयत्न करतेस जेणेकरून तो पडावा आणि ती स्पर्धा हरावी. अगं तुला लाज कशी वाटत नाही निरूपा? तुझ्याकडून मला ही अपेक्षा होतीच. तू असंच वागणार कारण तुझी लायकीच ती आहे. तेव्हा लगेच निरूपा बोलते, बस झाला सासूबाई, बस झालं. येता जाता माझ्यावरती जे काही बोलत असता ना ते बोलत राहा, मला काही फरक पडत नाही. पण एक गोष्ट मात्र लक्षात ठेवायची, माझ्या नादाला लागायचं नाही. माझ्या नादाला जर का लागण्याचा प्रयत्न जरी केलात ना तर बघा. तेव्हा सुधाकरराव निरूपावरती खूपच चिडतात आणि तिचा हात धरत तिला घराबाहेर जोरात ढकलतात आणि निरूपाला म्हणतात, माझ्या आईवरती आवाज चढवतेस? तुझी हिंमतच कशी झाली? तुझी लायकी तरी आहे का? एक गोष्ट लक्षात ठेवायची, कितीही काही झालं तरी माझ्या आईवरती आवाज चढवायचा नाही. कोण समजतेस कोण तू स्वतःला? तेव्हा मात्र निरूपा बोलते, हे घर माझं आहे, तुम्ही मला या घरातून बाहेर नाही काढू शकत. तेव्हा लगेच देविका बोलते, बाबा तुम्ही हे चुकीचं करताय. तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, देविका तुला विचारलं मी काय चुकीचं करतोय, काय चुकीचं वागतोय, तुला विचारलं नाही ना? मग तुझा आवाज बंद ठेव देविका. माझ्या नादाला लागू नकोस देविका, नाहीतर तुझी अवस्था खूपच बिकट होईल. तेव्हा मात्र देविका खूपच चिडचिड करत असते. देविका म्हणते, बाबा तुम्ही घरातल्या सुनेशी असं कसं काय बोलू शकता? तेव्हा लगेच सुधाकरराव बोलतात, देविका हो का? अगं तुझी सासू तर या घरातल्या सुनेचा अपमानच करत असते. तेव्हा देविका बोलते, प्लीज बाबा तुम्ही असं कसं काय बोलू शकता? तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, तुला तेव्हा कधी दिसलं नाही की या घरातल्या सुनेवरती अन्याय होतोय आणि तुझ्याशी मी असं वागलो तर तुला वाईट वाटलं? अगं जरा तरी विचार कर, मीराच्या बाबतीत तर हे रोजचं आहे. तेव्हा लगेच मोठ्यानी देविका बोलते, त्या मीराची आणि माझी तुलना करू नका बाबा, त्या मीराची लायकी नाही आहे माझ्यासोबत उभं राहायची. तेव्हा लगेच आजी देविकाला अशी काही कान फडवते आणि म्हणते, खरं तर मीराच्या पायाशी सुद्धा बसायची तुझी लायकी नाही आहे देविका. तुझं थोबाड घे आणि इथनं चालती पड. परत तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस देविका, कारण तुझी लायकीच नाही. तेव्हा मात्र सुधाकरराव बोलतात, आई अगं जाऊ देत, कुणाशी बोलतेस तू? या मुलीशी? अगं या मुलीशी बोलण्यात काहीच अर्थ नाही, कारण ही तर हिच्या सासूसारखीच असणार. तेव्हा लगेच निरूपा बोलते, पुरे, येता जाता माझ्यावरती असा आरोपांचा वर्षाव करायची गरज नाही. आणखीन एक गोष्ट, हे घर माझं आहे, त्यामुळे तुम्ही मला घरातून बाहेर नाही काढू शकत. तेव्हा सुधाकरराव निरूपाला बोलतात, चालती पड. तू जर का माझ्या सत्याशी असंच वागणार असशील तर चालती पड, तुझं थोबाडसुद्धा दाखवू नकोस निरूपा. त्यावेळेला पंकज बोलतो, पप्पा शांत व्हा. तेव्हा लगेच मोठ्यानी सुधाकरराव बोलतात, तू सुद्धा चालता पड. खरं सांगायचं तर मम्मा करत असतोस ना, खरं तर तुझ्या आयुष्याची वाट या निरूपानेच लावली आहे. खरं सांगायचं तर तुझं आयुष्य असं बर्बाद केलंय ना हिने की तुला कुणाचीही काहीच पडलेली नसते. पंकज तू स्वतःचाच विचार करतोस, एक नंबरचा स्वार्थी आहेस तू, स्वार्थी. तेव्हा मात्र पंकज बोलतो, पुरे, आता हा विषय इथल्या इथे बंद करा. त्यावेळेला लगेच रिया बोलते, काय झालंय? त्यावेळेला लगेच आजी बोलते, काही नाही ग रिया, अगं या घरातली घाण साफ करते. खरं सांगायचं तर या घरात खूपच घाण होती, म्हटलं एकदाची बाहेर काढावी आणि विषय संपवावा.
आणि आता म्हणूनच या घरातली घाण साफ करायला निघाले मी. म्हणूनच या निरूपाला कायमचं घराबाहेर काढलंय. तेव्हा मात्र आजी खूपच चिडलेली असते. त्यावेळेला मीरा लगेच बोलते, आजी प्लीज आता उगाचच आकांतांडव नको. मला त्यांच्या इथे राहण्याबाबतीत काहीच नाही आहे. खरं सांगायचं तर हे घर त्यांचं आहे, पण त्यांनी माझ्या नवऱ्याचा अपमान करू नये आणि त्या विक्रांच्या तर नादी अजिबात लागू नये. जर का त्यांनी जसा प्रयत्न जरी केला ना तरीसुद्धा मी त्यांना सोडणार नाही. तेव्हा मात्र निरूपा बोलते, बस झाला, अति शहाणपणा करू नकोस आणि माझ्याशी तर या बाबतीत असं वागलेलं मला चालणार नाही. जरा तरी स्वतःच्या मनाचा विचार कर. तू जे काही वागतेस ना ते योग्य वागत नाहीयेस. प्लीज प्लीज स्वतःला सावध, कारण तुझ्या या वागण्याची शिक्षा तुला चांगलीच मिळणार. त्याशिवाय मी गप्प राहणार नाही. तेव्हा मात्र निरूपा खूपच चिडते आणि मोठ्याने बोलते, ए मीरा, आता जातेस ना तर जा ना नीट. तेव्हा लगेच मीरा बोलते, बस झालं सासूबाई, मी तर तुम्हाला समजून घेण्याचा प्रयत्न करत होते, पण तुम्ही मात्र समजून घेतच नाही आहात. बाईसाहेब प्लीज स्वतःला सावरा, नाहीतर एक दिवस अशी वेळ येईल ना, एवढ्या रडाल पण तुम्हाला सावरायला मात्र कोणी नसेल. तेव्हा मात्र निरूपा बोलते, तेव्हा मला तुझी गरज लागणार नाही. आणि खरं सांगायचं तर मला तुझी गरजच नाही आहे. तेव्हा लगेच मीरा बोलते, आयुष्यात कुणालाच कुणाची गरज नसते असं प्रत्येकालाच वाटतं, पण अशी काही वेळ येते ना तेव्हाच आपल्या माणसाची किंमत कळते. सासूबाई मी तुम्हाला एवढ्यावर सांगते, तुम्ही प्लीज स्वतःला सावरा. तेव्हा मात्र देविका बोलते, तू तर खुशच असशील ना, तुला तर हेच पाहिजे होतं. तू मुद्दामून हे सर्व काही केलंस मला माहिती आहे. आता एक गोष्ट लक्षात ठेवायची मीरा, तुझ्यामुळे जर का आईंना त्रास झाला ना तर बघ मीरा, मी तुला सोडणार नाही. तेव्हा लगेच मीरा बोलते, गप्प बसशील जरा, जे काही चालू आहे ना ते शांत कर, कारण तुझ्या मनात जे काही चालू आहे ना ते कधीच पूर्ण होणार नाही. तू स्वतःला शांत केलंस तर बरं होईल. देविका, येता जाता बाईसाहेबांच्या मनात भरवणं, त्यांच्या मनात विष कालवणं बंद कर, नाहीतर खरोखर तुझी अवस्था बिकट होणार आहे. देविका, काही ना काहीतरी चुका केल्याच असशील ना आयुष्यात की तुला त्या भराव्या लागतीलच, आणि त्या अशा काही भराव्या लागतील की तू कधीच स्वतःला माफ करू शकणार नाहीस. तेव्हा मात्र देविका खूपच चिडलेली असते. देविका मोठ्याने बोलते, मीरा, आता जे काही वागलीस ना त्यासाठी तुला अशी काही शिक्षा करेन की बघ. तेव्हा आजी बोलते, देविका बस कर, अगं या घरातली तू सुद्धा सून आहेस हे विसरू नकोस. देविका, आम्ही तुला संधी देतो, कधीतरी सुधारशील, पण नाही. तुम्हाला काय वाटतं मित्रांनो, या देविकालाच खरं तर घरातून हाकललं पाहिजे का? कमेंट करून नक्की कळवा. आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.